इतके दिवस फोनवर बोलत होतो, पण प्रत्यक्षात भेट आत्ता जस्ट झाली. त्यांची खूप ख्याती आहे या विषयावरती, खूप गाढा अभ्यास आहे आणि त्यांना एखाद्या व्यक्तीशी बोलल्यानंतर, त्याचा आवाज ऐकल्यानंतर त्याच्या आधीच्या जन्मात काय होतं, ते त्यांच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे इथपर्यंत अनेक गोष्टी त्यांना आवाजातून कळतात, ही त्यांची मुळात ख्याती आहे. सो त्यात मी जास्त डिटेलमध्ये जात नाही. तुम्ही सगळ्यांनी गुगल केलं त्यांचं नाव तरीही तुम्हाला त्यांचे अनेक व्हिडिओज बघायला मिळतील इंटरनेटवर. डॉक्टर, एकतर सर्वप्रथम मी मुंबई पुणे फिल्म्स तर्फे आणि एरिकॉन फिल्म्स आणि PNP फिल्म्स तर्फे तुमच्या सगळ्यांचे तुमच्या मनापासून आमच्या तर्फे आभार मानतो की तुम्ही इथे आलात, आमच्या विनंतीला मान देऊन. आणि तुम्हाला एक प्रश्न आम्ही विचारणार आहोत, जे सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न असतात. तर मी पहिला प्रश्न कपिलला विचारला सगळे, कारण कपिल असं जर का कॉम्बिनेशन असेल तर पहिला प्रश्न कपिलच विचारला पाहिजे. असं म्हणतात की अद्वैतामध्ये की अख्ख्या ब्रह्मांडाची जाणीव एक आहे. बरोबर. आपल्याकडे 7 जन्म, वडाची पूजा, हे सगळं, त्याच्यामागचं नक्की काय गणित आहे किंवा ह्याच्या मागे कुठलं एक सूत्र आहे असं की ज्या आधारे हे सगळं होत असतं? म्हणजे 7 जन्म हाच नवरा विरोध आहे असं, म्हणजे 7 आपल्याकडे असं, म्हणजे काय सगळ्याच बायकांना पटत असेल असं नाही, पण बऱ्याचशा बायका कथेमध्ये तो एक फार महत्वाचा मुद्दा झाला. आपण आपल्या इथे आपल्या संस्कृतीमध्ये आपण असं मानतो की 7 जन्म आहेत, तर याबद्दल तुमचं काय मत? मुळात आपण हे बोलाय पुनर्जन्म होतो का? नक्कीच होतो. मला माहिती, इथे तुम्हाला माहितीये का, पण फक्त बायका वट सावित्रीची पूजा करतात असं नाहीये. तुम्ही कुडाळला महाराष्ट्रामध्ये इथे गेले 14 वर्ष पुरुष वडाची पूजा करतात. 7 जन्म ही बायको मिळाली. सो हाच नवरा हाच बायको मिळेल हे माहित नाही, पण 7 जन्म होताना ते प्रत्येक वेळेला मनुष्य होतील असंही नाही. 84 लक्ष सत्यवानाची कथा हा त्याचा पौराणिक, सत्यवानाचा जो काही एक कथा आहे तो पौराणिक भाग झाला. परंतु पुनर्जन्म होताना किंवा हे असताना, आता वडाची पूजा हा वेगळा विषय आहे, पण पुनर्जन्म होताना डेफिनेटली हा विचार केला जातो की 7 मनुष्य जन्म होताना ते ओव्हरलॅप होणार आहेत का लगेचच होणार आहेत हे कळू शकतो 100%. त्यामुळे तुमच्या कथानकातनं जे लक्षात येतं की काहीतरी आधीच आठवतंय आणि ते कोरिलेट होतंय, ते होतच. सर, याच अनुषंगाने माझा एक दुसरा प्रश्न असा आहे की आम्ही असं ऐकलंय की बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला एखादी वेदना सतावत असते किंवा एखादा ट्रॉमा सतावत असतो, पण नेमकं कशामुळे तो त्रास होतोय ते त्या व्यक्तीला कळत नसतं. आणि जेव्हा थोडंसं डॉक्टरांकडे गेल्यावर किंवा सायकियाट्रिस्टकडे गेल्यानंतर त्यांचं निदान असं केलं जातं की आधीच्या जन्मात काहीतरी अशी वेदना राहून गेली आहे किंवा काहीतरी असा ट्रॉमा राहून गेलेला आहे जो तुम्हाला आज या जन्मातही त्रास देतोय. मग पास्ट लाईफ रिग्रेशन करून त्यांना त्या जन्मात नेलं जातं आणि मग ती वेदना ज्या कोणामुळे झाली असेल त्या व्यक्तीला माफ करून ती त्यातून पुन्हा रिग्रेस करून त्यांना बाहेर आणलं जातं. हे कितपत खरं आहे? नाही, 100% खरं आहे. कारण कुठल्या तरी एका जन्मामध्ये जेव्हा मृत्यू होतो त्यावेळेला राहिलेल्या कुठल्या तरी मेमरीजच्या पुढे कॅरी फॉरवर्ड नक्कीच होतात. मग ते एखाद्याला कळतं की नाही, कदाचित मागच्या जन्माशी याचं काहीतरी कोरिलेशन असणार. एक साधं गंमत सांगतो, हे कदाचित लोकांना नसेल, पण आपल्या प्रत्येकाला एक जन्म खूण आहे. आपण असं मानतो की मला इथे जन्म खूण आहे, तर या कुठल्या तरी युद्धामधल्या आपल्या पंक्चर रूम्स असतात की जेणेकरून आपण गेलेलो असतो. सो त्याचं कोरिलेशन अनेक जन्मांशी पण असू शकतं आणि मागच्या जन्माशीही असू शकतं. सो हे घडतं का? हे घडतं 100%. ज्याला वेगळ्या जन्मात तो ते सांगतो की तुम्ही तिथे जा, मग PLR करणारे जे एक्सपर्ट्स असतात ते तुम्हाला त्या प्रवासात आधी घेऊन जातात आणि कुठेतरी तो एंड पॉईंट देतो की हा इथं हे आपल्याला कळलेलं आहे, मग तो काहीतरी ब्लॉक आहे किंवा राहिलेली गोष्ट आहे आणि आपण ती ह्या जन्मात पूर्ण करण्यासाठी काहीतरी करूया. मला ही गोष्ट जेव्हा कपिलकडनं मी पहिल्यांदा ऐकली आणि त्यानंतर मी इंटरनेटच्या माध्यमातून थोडं त्याचा खोडा शिरून अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. एक गोष्ट लक्षात आली की ही कपिल कल्पित आहे, पण कपोल कल्पित आहे. म्हणजे ह्याच्या मागे निश्चित एक शास्त्र आहे, ह्याच्या मागे सायन्स आहे. हे आम्ही अभ्यास करत असताना आमच्या लक्षात आलं.
आणि त्याच्यात काही व्हिडिओ बघितले तेव्हा काही व्हिडिओमध्ये आणि काही बातमी आम्ही जेव्हा शोधल्या त्याच्यात कळलं की एक 6 वर्षाची मुलगी आहे जी भारताच्या उत्तरेकडच्या राज्यांमधली एक 6 वर्षाची मुलगी खेळत असताना अचानक दाक्षिणात्य कुठली तरी भाषा कन्नड किंवा तमिळ भाषेत बोलायला लागली आणि तिथले काही मोठे मोठे दाखले द्यायला लागले आणि मग आई वडिलांना वाटलं की काय खेळताना काहीतरी वेड्यासारखं बडबडते किंवा आई वडिलांना वाटलं की काहीतरी कानावर गेले ते ती लहान मुलं पटकन ऍब्सॉर्ब करतात आणि बोलतात. पण हे वारंवार घडायला लागल्यानंतर आई वडिलांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा कळलं की बेंगळुरूच्या जवळ एक गाव आहे तिथे एक मुलगी होती जी असंच वागत होती असंच बोलत होती आणि मग ह्याचा त्या मुलीशी काहीतरी संबंध असं त्यांना जाणवलं. तर हे सगळं नेमकं काय असतं? आता मुळात हे असं खरंच घडतं का असा प्रश्न. तर पुण्यात अशी एक केस आहे जी मला माहिती आहे, मी त्याचं नाव नाही घेऊ शकणार, पण त्यांनी ह्या जन्मात मागच्या जन्माच्या मुलीचं कन्यादान केलं आणि हे सत्य हे घडलेलं आहे. आणि जसं आता तुम्ही म्हणाल की तेच होतं की कुठल्या तरी वयाच्या एका टप्प्यात ते एका प्रांतातनं दुसऱ्या गावी गेलेले असताना तो त्याच भाषेत म्हणजे गुजराती कच्ची भाषेत बोलायला लागला. मराठी मुलगा. आई वडिलांना कळलं नाही की आपण इथे आल्यानंतरच तो असं का बोलतोय. त्याला काहीतरी एक कॉस्मिक कॉर्ड कट करावी लागते. जसं त्यामागचा मी अभ्यास केलेला अनुभव असा आहे की त्याला कधीतरी कुत्रं चाललं होतं. हा काळ जेव्हा चौदा इंजेक्शन घ्यायला लागायची अचानक काहीतरी वेगळी घटना सुरू होते घरामध्ये. त्याचं कन्क्लुजन गुजरातमध्ये होतं आणि मग त्यांना कळतं की ह्याला त्याचं घर आठवत आहे. मग तो आई वडिलांना तिथे घेऊन गेला आणि त्याने दाखवलं की माझी बायको आणि माझी 2 मुलं. आणि त्याच्यानंतर त्याचं कोरिलेशन जसं आपण म्हणलं की ते पुढे कुठे कोरिलेट करतं का. त्यांनी आयुष्यात शिक्षण घेतलं ऍग्रिकल्चरमध्ये आणि जेव्हा पहिला इंटर्न प्रोजेक्ट आला तेव्हा त्याला सांगितलं गेलं की तुला 3 गावं देतो जिथं तुला अभ्यास करायचा. नशिबाने तेच गाव होतं जिथं तो आधी जन्माला आला होता. त्यामुळे ही सेड की मला ते चालेल कारण माझं घरच आहे तिथे. हे घडलेलं आहे आणि अशी व्यक्ती आहे म्हणजे माझी मित्र आहे ती, मी नाव नाही घेऊ शकतो. म्हणजे हे सगळं घडतं खरं आहे याचा तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेता. आम्ही फक्त युट्यूब किंवा व्हिडिओच्या माध्यमातून ते सगळं बघतो. थँक्यू धन्यवाद नवीन विषय दिल्याबद्दल. थँक्यू डॉक्टर, थँक्यू पुष्करदा आणि थँक्यू कपिल. सचिन सर तुम्ही तेच सांगायचं आपण आता स्टारकास्टला बोलवणार आहोत. त्याआधी एकच म्हणजे मला एकच सांगायचं की या चित्रपटाचे अनेक आधारस्तंभ आहेत. प्रसाद बेंडेचं मी नाव घेतलं, अनमोलचं घेतलं, गायत्रीचं घेतलं. तसंच आमचा एडिटर फैसल महाडिक आता इथे आलेला आहे आणि हा जो सर्वोत्कृष्ट ट्रेलर तुम्ही बघितला तो प्रसाद आणि फैजल यांच्या मेहनतीशिवाय आणि त्यांच्या विजन शिवाय. फैजलसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. विजय शर्मा आपले अमराठी असलेले मराठी ऍक्टर आहेत पण त्यांनी खूप गोड काम केलंय सिनेमामध्ये. तेही इथे आले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू सर. आणि आता आमंत्रित